पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती रनवे क्रमांक 10 वरती लढाऊ विमानाचा अपघात झाला आणि यानंतर जवळपास 11 तास ही विमानसेवा जी आहे ती पूर्ण ठप्प झालेली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला होता। मात्र आता ही विमानसेवा जी आहे ती पूर्ववत झालेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून परत ही विमानसेवा जी आहे ती आता पूर्ववत पाहायला मिळत आहे। काल रात्री 10:30च्या सुमारास जो काही विमानाचा अपघात झाला आणि या अपघाताच्या नंतर पुणे विमानतळ प्रशासनाने एक निर्णय घेतला की पूर्ण विमानसेवा जी आहे ती थांबवण्यात आलेली होती आणि सुरक्षेच्या कारणास्तव जे पुणे विमानतळावर जे येणारे विमान जे आहे ते गुजरातमध्ये सुरत या ठिकाणी आणि गोव्यातल्या मोपा या ठिकाणी जे आहे ते वळवण्यात आलेली होती। मात्र आता सकाळपासून जे धावपट्टीचं कामकाज आहे ते पूर्ण झालेलं आहे। पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा विमानसेवा जी आहे ते सुरळीत करण्यात आलेली आहे। सध्या आपण बघू शकतोय की खरं तर काल रात्रीपासून अनेक प्रवासी जे आहे ते या विमानतळावरती अडकून पडलेले होते। ज्यांना जे आपल्या कामाच्या निमित्तानं बाहेर जायचं होतं तर प्रवास सुद्धा विमान सर्व रद्द झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागला होता। मात्र आता पुणे प्रशासनाने ही जी माहिती आहे ती आता दिलेली आहे आणि आता विमानसेवा जी आहे ते पूर्ववत झालेली आहे आणि आता प्रवास जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।